जय हिंद मित्रांनो, आपल्या युट्यूबच्या नवीन एका सेशनमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे। आजच्या या सेशनच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलवर पसंतीक्रम नोंदवत असताना सर्व उमेदवारांच्या वतीने जे आहे एक नकळतपणाने मोठी चूक होताना आपल्याला दिसत आहे। ती चूक नेमकी काय आहे, त्यामुळे जे आहे चांगले मार्क असून देखील आपण लागणार किंवा नाही लागणार ही जी भीती आहे ती आपल्या उमेदवारांच्या मनामध्ये कायम आहे। आणि काही लोकांना ओव्हर कॉन्फिडन्स आहे, त्यांनी कोणत्या चुका या ठिकाणी टाळायला पाहिजे त्याविषयी आपण या सेशनच्या माध्यमातून विस्ताराने माहिती पाहणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपल्याला आणखीन विशेष अशा प्रकारचं गायडन्स हवं असेल तर आपल्यासाठी अवेलेबल आहे मास्टर टीचर ॲप वरती गायडन्स बॅच। या गायडन्स बॅचचं सर्वात मोठं वैशिष्ट्य कोणतं असेल तर ते आहे यासाठी या ॲप मध्ये देण्यात आलेली व्हिडिओ सिरीज, जे की पवित्र पोर्टलचा एक कंप्लीट कोर्स आहे। त्या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे। तुम्ही स्वतःहून एक्सपर्ट होणार आहात, कुणालाही गाईड करण्याइतपत नॉलेज तुमच्याकडे येणार आहे। बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेच आहे, स्ट्रॅटेजी तुम्हाला दिली जाणार आहे। या संदर्भामध्ये 9 वेगवेगळे जे आहे व्हिडिओज तुम्हाला देण्यात आलेले आहे। लाईव्ह सेशनच्या माध्यमातून तुमच्या प्रत्येक समस्या सोडवल्या जातात। बऱ्याच गोष्टी तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल करून देण्यात आलेल्या आहे। काय करायचं जॉईन करण्यासाठी, तुम्हाला मास्टर टीचर हे जे ॲप आहे डाउनलोड करायचं, शिक्षक भरतीसाठी सर्वोत्तम मार्गदर्शन। चला, पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा की ती नेमकी कोणती चूक आहे जे की उमेदवारांच्या वतीने केली जाते आहे। तर बघा, याच्यापूर्वी मी एका लाईव्ह सेशनच्या माध्यमातून तुम्हा लोकांना गाईड केलंय, त्या बाबतीमध्ये थोडंसं छेडलं होतं तो मुद्दा, परंतु मला असं वाटलं की तो मुद्दा एक 1-1.5 तासाच्या लाईव्ह मध्ये कुठेतरी दबल्या गेलाय। एक 7-8 मिनिटांमध्ये तो मुद्दा मला तुमच्या समोर मांडायचा आणि अतिशय आवश्यक आहे। आवडलं तर लाईक करावं लागेल आणि जमलं तर तुम्हाला तुमचे जे प्रेफरन्सेस आहेत ते परत एकदा जे आहे असाइन देखील करावे लागतील, रिअरेंज करावे लागेल। काय आहे बघा, बऱ्याच जणांचा कॉमन प्रश्न आहे की सर मला 128 मार्क आहे, ठीक आहे, समजा मी XYZ या कॅटेगरीचे उमेदवार आहे, 1ली ते 8वी वर्गाला पात्र आहे आणि मी जे आहे 25 जागी प्रेफरन्सेस दिलेत, ठीक आहे, 25 जागी पसंतीक्रम दिले। आता माझं होतं किंवा नाही हा प्रश्न बऱ्याच उमेदवारांचा। काही जणांनी 25 जागी दिले, काही जणांनी 40 जागेवर दिले, काही जणांनी 10 जागेवरती दिलेला आहे पसंतीक्रम आणि त्यांचा हा आहे प्रश्न, एवढे मार्क, एवढा माझं कॅटेगरी, हे माझे वर्ग आणि या ठिकाणी मी एवढ्या जागेवरती पसंतीक्रम दिलाय, आता माझं होईल किंवा नाही। तर लक्षात घ्या, सर्वात मोठी चूक आपण या ठिकाणी जर का कोणती करत असाल तर ती ही आहे कमी पसंतीक्रम नोंदवणे। ही सर्वात मोठी चूक असणार आहे। लक्षात ठेवा, मी वारंवार ज्या गोष्टी तुम्हाला याच्या पूर्वी देखील सांगितलेल्या आहे, कमी प्रेफरन्सेस म्हणजे कमी चान्सेस, कारण आपल्याला मार्क जास्त असतील तरी देखील जे आहे आपण जर पसंतीक्रम कमी दिला तर आपला जो काही चान्स आहे तो वाया जाऊ शकतो, लक्षात घ्या। त्याच्यामुळे आपण काय होतो माहिती का, ज्या दिवशी लिमिटेड प्रेफरन्सेसचा GR आला, दुसऱ्या दिवसापासून आपण जे आहे त्याचा विरोध करायला सुरुवात केली। त्याच्यासाठी आपल्याला आंदोलन करायचं असेल, उपोषण करायचं असेल, निवेदन द्यायची असेल, आपण सगळ्या गोष्टी करून बसलो। आजही आपली मागणी आहे, आजही आपला झेंडा बुलंद आहे की आम्हाला अनलिमिटेड प्रेफरन्सेस पाहिजे, आहे का नाही? मग जर का आपल्याला अनलिमिटेड प्रेफरन्सेस हवे आहे तर मला हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे, आपले उमेदवार लिमिटेड प्रेफरन्सेस का बरं देत आहेत? लिमिटेड प्रेफरन्सेस आपले उमेदवार का बरं देत आहेत? आपलं काम 100 मध्ये पण होईल का नाही ह्याची आपल्याला शाश्वती नसताना आपण कशाच्या बळावर जे आहे लिमिटेड प्रेफरन्सेस देतोय? एकच कारण आहे, सर फारच लांब आलं ना। मला एक गोष्ट कळत नाहीये, समजा या 25 ठिकाणी तुम्ही पसंतीक्रम दिलेला आहे, या 25 ठिकाणी जेव्हा तुम्ही पसंतीक्रम दिला, यामध्ये 25व्या नंबरला जी काही जिल्हा परिषद आहे ना, ती तुमच्या गावापासून 300 किलोमीटरला आहे, ठीक आहे, 300 किलोमीटरला आहे। म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला या ठिकाणी जे आहे समजावलंय की बाबू तू जो आहे 300 किलोमीटर पर्यंत जा घरापासून, ठीक आहे,
म्हणून 25वा नंबर दिलाय. परंतु जो 26व्या नंबरला समजा तुम्हाला प्रिफरन्सेस आलेला आहे त्याचं डिस्टन्स जे आहे ते 350 किलोमीटर आहे. 350 किलोमीटर आहे. आता मला सांगा, जर तुम्ही 300 किलोमीटरला जायला तयार झालेले असताना 350 मध्ये 300 मध्ये काय फरक आहे? 50 किलोमीटर म्हणजे फार मोठं आहे का? असंही तुम्ही घर सोडताय का नाही? घर सोडायला तयार झाले ना, मग आता एकदा घर सुटलंच आहे, तुम्ही इथे बसा नाही तर इथे बसा, सुटलंच आहे ना. पण मला सांगा, जर आपण लिमिटेड प्रिफरन्सेस दिले आणि आपण जर का जॉबलेस राहिलो, मग काय कसं व्हायचं? मग आपली आजची परिस्थिती कशी सुधारायची मग आपली? काही जणांना इगो झालेला, इगो. ठीक आहे, हे माझं तुम्हाला लोक, मी रागवत नाहीये, मी माझं तुम्हा लोकांवर हक्क आहे, माझं कर्तव्य आहे की तुम्ही लोक जे आहे, आपलं हे जे चॅनल आहे, हे चॅनल आपलं एक कुटुंब आहे आणि या कुटुंबाचा कुटुंब प्रमुख म्हणून जे आहे माझा तुमच्यावरती राग देखील या ठिकाणी वाजवी आहे. मी तुम्हाला सांगणार, मला आवडणार नाही की कोणीतरी मला फॉलो करतोय, माझ्या इन्स्ट्रक्शन फॉलो करतोय आणि प्रिफरन्स तो लागत नाहीये, तो लागत नाही. आणि इव्हन केव्हा लागत नाहीये? ज्यावेळेस त्याचे मार्क चांगले आहेत. मार्क चांगले असताना आता मला सांगा, तुम्ही या 25 ठिकाणी पसंतीक्रम दिला. फॉर एक्झाम्पल, ह्या एका व्यक्तीने जे आहे, या व्यक्तीचं नाव ABC काहीतरी असेल, याने हा 25 ठिकाणी पसंतीक्रम दिलाय, त्याचा स्कोर 128 आहे. आता या 25 ठिकाणी जे आहे अशा उमेदवारांनी पसंतीक्रम दिला ज्यांचा स्कोर 129 पर्यंत आहे. म्हणजे काय? हा माणूस लागला नाही. आता जे 26व्या नंबरला जी सोसायटी होती ना, जी 350 किलोमीटरला आहे, या सोसायटीला एका अशा उमेदवाराने पसंतीक्रम दिला ज्याला की 127 मार्क आहेत. आता मला सांगा, कोण लागणार आहे? 127 वाला लागेल ना, हा 128 वाला राहिला घरीच. कशासाठी? त्याला इगो झालाय, मग मला भरपूर मार्क आहे, मी लागतो, मी एवढ्यामध्येच लागतो. याने कॅल्क्युलेशनच केलं नाही व्यवस्थित, याने कॅल्क्युलेशनच केलेलं नाही व्यवस्थित. म्हणून मी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी हे विशेष व्हिडिओ घेतोय. 5-7 मिनिटाचा होईल, किती मिनिटाचा होईल मला माहिती नाहीये, पण हा विशेष व्हिडिओ याच्यासाठी घेतोय की आपल्याला पुन्हा एकदा जे आहे रिकॅप करावं लागेल. मी घाबरून नाही सोडत आहे तुम्हाला, पण माझा हक्क आहे तुम्हा लोकांवर, तुम्हाला सांगणं माझं कर्तव्य आहे. मी तुम्हाला सांगेन की माझं याच्यामध्ये होतं का. आता काय करा, कॅल्क्युलेट करा. समजा तुम्ही जे आहे या ठिकाणी 25 पसंतीक्रम दिले ना, या 25 पसंतीक्रमामध्ये तुमच्या ओबीसीच्या किती जागा आहे? समजा जे आहे 150 जागा आहे फॉर एक्झाम्पल, किंवा जर जास्त घेऊया, ठीक आहे, 250 जागा आहे. लक्षात घ्या, माझा एक पॉइंट महत्वाचा आहे, लक्षात घ्या. व्हिडिओ मोठा होत असेल मला मान्य नाही, ज्यांना वेळ नाहीये ते स्किप करा. 250 जागा आहे, ठीक आहे, ओबीसीच्या 250 जागा आहे आणि ओपनच्या याच्यामध्ये जे आहे 100 जागा आहे, असं गृहीत धरूया आपण. आता मला सांगा, हे झाले 350 जागा, म्हणजे तुम्ही या ठिकाणी जे आहे 350 जागांसाठी पात्र आहे. मग आता तुम्ही काय करायचं की ओबीसी मध्ये जे आहे, ओबीसी कॅटेगरीमध्ये तुमची रँक बघा कितवी आहे. आता तुमची रँक आहे या ठिकाणी 1000वी. आता मला सांगा, हे चिल्लर पोरग सांगेल की बाबू तुझी रँक समजा ओबीसी मध्ये 1000वी आहे आणि तुम्ही या जागांसाठी पसंतीक्रम दिला जिथं तुझ्या कॅटेगरीचे 250 वॅकन्सीज आहेत, तुझा नंबर कुठं बसतो काय? नंबर बसतो काय? ते नाही बसत ना. किमान ही रँक आपल्याला पाहावी लागेल का नाही? रँक पाहावी लागेल का नाही? आपल्याला त्या रँक पाहून आपल्याला पसंतीक्रम द्यायचा. एकदा घरापासून दूर जायला तयार झालो, मला म्हणायचं की इथं लागले काय, इथं लागले काय, काही फरक पडत नाही तुम्हाला. जॉब करायचं आहे, हा एखादं फारच डेंजर झोन आहे, ठीक आहे, एखादं फारच डेंजर झोन मधली शाळा आहे, पण तिथं जायचंच नाही. एखादी शाळा डिलीट करा ना तुम्ही, पण तुम्ही प्रेफरन्सेस वाढवा ना, प्रेफरन्सेस वाढवा. याच्या पूर्वी मी सर्वांना स्पष्टपणाने सांगितलंय, आपल्या या प्लॅटफॉर्मवरून मी जेवढे लोक आपल्या प्लॅटफॉर्मला फॉलो करतात त्या सर्वांना सांगितलेलं आहे. काय सांगितलं होतं आठवा ते, तुमचा स्कोर आणि तुम्ही एकूण दिलेले प्रिफरन्सेस हे एकदा चेकआउट करा. मी तुम्हाला स्पष्ट सांगितलेले, आजही माझा फॉर्म्युला तोच आहे. 140 प्लस जर तुम्हाला मार्क आहेत, ठीक आहे, कोणत्याही कॅटेगरीचा उमेदवार असू द्या, 140 प्लस जर का तुमचा स्कोर असेल, तुम्ही किमान 50 पसंतीक्रम द्यायला पाहिजे तुम्ही. याला माहिती. अच्छा ठीक आहे, पुढे सांगतो तुम्हाला.
त्याच्यानंतर 130 ते 140 स्कोर आहे. या उमेदवाराने किमान मिनिमम 70 प्रेफरन्सेस द्यायला पाहिजे आणि ज्याचा स्कोर 129 पेक्षा कमी आहे मग तो 100 का असत नाही, त्याने 100 पसंतीक्रम द्यायला पाहिजे. हे माझं ठाम मत आहे. तर मग त्यांना जे आहे बिनधास्त झोपायचं आहे, अन्यथा त्याची रात्रीची झोप हराम होणार आहे, लक्षात घ्या. कारण काय, आता मला सांगा की या ठिकाणी आता हा 140 वाला उमेदवार आहे, याला इगो झालाय, मी लागणारच आहे. बाबू तू लागणार असेल, पण इगो चांगला नसतो, गर्व कुणाचा चांगला नसतो. मला माहितीये समजा की यांना 50 पसंतीक्रम जरी दिले ना, तो पहिल्या 10 प्रेफरन्सेस पैकी तो लॉक होणार आहे तो लॉक. पण मला म्हणायचं आहे, आपण रिस्क कशाला घ्यायची आहे? आपण रिस्क घ्यायचीच नाही ना. समजा 10वा जरी याचा प्रेफरन्स लॉक झाला, त्याचे 40 प्रेफरन्सेसचा काही उपयोग आहे का? उपयोग नाही ना. मग काही नुकसान पण झालंय का त्याला? पण समजा पहिल्या 10 प्रेफरन्सेस मध्ये तो लॉक झाला नसता, तर 11वी प्रेफरन्सेस त्याचा जर का समजा दिला असता त्यांना, तो 11व्याला लागेल का नाही? लक्षात येतं मला काय सांगायचं आहे? तुम्हाला माहिती आहे की मी 10व्या प्रेफरन्सला लॉक होणार आहे, मी 15व्या प्रेफरन्सला लॉक होणार आहे, मी 25व्या प्रेफरन्सला लॉक होणार आहे, तरी पण तुम्ही थोडंसं एक्स्ट्रा द्या ना, ऍडिशनल. कारण आता मला माहिती आहे आपल्या शिक्षक भरतीच्या उमेदवारांमध्ये सर्वांचं वय, मॅक्झिमम उमेदवारांचं वय 30 ते 35च्या आसपास आहे. 35 वर्षाची मेहनत आहे ना भाऊ आपली, 35 वर्षाची मेहनत आहे का नाही? आता या 35 वर्षाच्या मेहनतीवर आपल्याला पाणी सोडायचं का? कशासाठी? फक्त आपल्याला या ठिकाणी कमी प्रेफरन्सेस देऊ. हा, अजूनही माझं ठाम मत आहे, अजून इथून तुम्हा लोकांना हात जोडून सांगतो आहे, ज्या ठिकाणी जायचं नाही तिथे प्रेफरन्स देऊ नका. स्वतःचं नुकसान नका करू. त्या कोपऱ्यापासून हात जोडून सांगतो, तो मुद्दा आहेच आहे, चुकीचा अर्थ घेऊ नका. जास्त प्रेफरन्स द्या म्हणजे जिकडे जायचं नाही तिकडे द्या, तसं नाही सांगत आहे. परंतु जे आहे आपण आपल्या परीने कन्व्हिन्स करा. आपण ज्याच्या ताब्यामध्ये आहोत, आपली बायकोच्या ताब्यात असाल तर बायकोला पटवा, नवऱ्याच्या ताब्यात असाल तर नवऱ्याला पटवा, सासू सासऱ्यांच्या ताब्यात असेल तर सासू सासऱ्यांना पटवा, आई वडिलांच्या ताब्यात असाल तर आई वडिलांना पटवा. आपण पटवून जे आहे थोडस दूर जाण्यासाठी प्रयत्न करा. हा जो आकडा आहे 50, 7 आणि 100चा, तो ज्यानं फॉलो केला त्याचे मॅक्सिमम चान्सेस लागले. अन्यथा हे असं होणार आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, कमी मार्कवाला लागला, 50 किलोमीटरचाच गॅप होता घेऊ. आता 50 किलोमीटर मध्ये हा छोट्या कमी मार्कवाला लागला आणि हा गेला घरी. राहा बाबू, आता पुढची भरती कधी होईल तेव्हा होईल. आता बेरोजगार राहायचं का आपल्याला? नाही राहायचं. थोडंसं लॉजिकल विचार करा. मला या गोष्टीचा राग येतो की मी एवढे प्रेफरन्सेस लॉक केले, माझं होतं का? तसं नका करू. प्रेफरन्सेस वाढवण्यासाठी प्रयत्न करा. आपण तर लढत होतो अनलिमिटेड प्रेफरन्सेससाठी, अनलिमिटेड प्रेफरन्सेस. आणि आता जर आपले मुलं बघितले तर मग आता ते घर सोडायला तयार नाही, है ना, खुराड्यात बसायचं आपल्याला. ठीक आहे, वाईट वाटून घेऊ नका, पण कसं आहे, आज बरेच जण असे आहे जे कुठेही जाऊन जॉब करायला तयार आहे, कुठेही जाऊन. कारण समाजामधला त्याचा जो मान सन्मान आहे तो संपलेला आहे. मग ते जर का तुम्ही नाही जाणार ना, तुम्ही नखरे करणार ना, इथं जाणार नाही 26व्या नंबरला, इथं जायला हजारो लोक रेडी आहे. जा बाबू, नाही टाकत का तू पसंतीक्रम? मी जातो तिकडे. हा, चेंगरा चेंगरी आहे तिथं. आपण नाही देणार, कुणीतरी दुसरं देईल. म्हणून द्या. मॅक्झिमम जे आहे आपण आपल्या परीने या ठिकाणी प्लॅनिंग करा. हे कॅल्क्युलेशन फार जास्त महत्वाचं आहे. आपल्या कॅटेगरीच्या किती जागांना आपण लॉक केलं, किती जागांना आपण या ठिकाणी कॉम्पीट केलंय, आणि आपल्या कॅटेगरीमध्ये आपण कितव्या रँकला आहोत. लक्षात येतं का? माझा पॉइंट जर का चेकआउट होत असेल तर एकदा कमेंटही करा की नाही सर तुम्ही जे बोलले आमचं थोडंसं दुर्लक्ष झालं होतं. माझं असं मत आहे, मी धन्य मानेन स्वतःला की एका व्यक्तीलाही माझा पॉइंट ऑफ व्ह्यू जर का समजला आणि त्याला त्याच्या आयुष्याची जी आहे रोजीरोटी मिळाली, माझ्या या व्हिडिओचं कल्याण झालं. एक व्यक्ती हवाय मला, ज्याला समजलं की अरे यार सर तुम्ही बरोबर बोलले कडे, मला ते काही लक्षात आलं नव्हतं, तुम्ही बोलताय ना ते लक्षात आलं माझ्या की माझ्या कॅटेगरीला जे आहे तिथं जागाच कमी आहे जिथे मी पसंतीक्रम दिलेला आहे, आणि माझी रँक तर जास्त आहे, 1000वी रँक आहे, आणि मी कॉम्पीट करतोय 250 जागांसाठी, मी माझं होणारच नाही. त्यांना बदललं, जास्त प्रेफरन्स दिले, तो लागला, आणि लागल्याच्या नंतर त्याच्या पेमेंटवरती त्याचं घरदार संसार जर का सुखी समाधानी होत असेल, त्याच्या रोजीरोटीचा जरिया जर का झालेला असेल, तर माझं आयुष्याचं कल्याण आहे. मला ती गोष्ट आहे. तुम्ही मला जर का कुटुंब प्रमुख मानत असाल
तर मी सांगत असलेल्या प्रत्येक गोष्टींचा सर्वांगाने विचार करा. फॅमिली सोबत डिस्कस करा. मीही तुमचा फॅमिली मेंबरच आहे. मलाही तुम्हा लोकांना जे आहे, जे वेल डिझर्व करतं, जे जॉब डिझर्व करतात, त्यांना लागण्यासाठी सर्वतोपरी मदत करायची आहे. म्हणून हा मुद्दा मी या ठिकाणी डिस्कस केलेला आहे. मला वाटतं मी आता भरपूर बोललोय. माझा मुद्दा मी कन्व्हिन्स करण्यामध्ये यशस्वी झालेला आहे. या माझ्या मुद्द्याविषयी तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत, त्या प्रतिक्रिया मला हव्या आहेत. अजूनही जर का तुम्ही लॉक करून टाकलेलं असेल तर अनलॉक करा. 16 तारखेपर्यंत आपल्याकडे वेळ आहे. त्याच्यानंतर वाढेल नाही वाढेल मला माहिती नाही. पण आपल्याकडे 15 ऑगस्ट अजूनही आहे. त्या 15 ऑगस्ट पर्यंत आपण जे आहे प्रिफरन्सेस परत एकदा रिजनरेट करू शकतो, रिअसाइन करू शकतो, डिलीट करू शकतो, लॉक करू शकतो, अनलॉकही करू शकतो. सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतात आणि साईट देखील सध्या व्यवस्थितपणाने चालते आहे. तुम्हाला नेमकं आणखी काय वाटत आहे? मी जे सांगितलं ते व्यवस्थित आहे, चुकीचं बोललोय, बिनधास्त या ठिकाणी कमेंट करा. पण तुमच्या कमेंटची मला प्रतीक्षा आहे. ठीक आहे, पुन्हा भेटूया आपण पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.